आदरणीय मनोजी कमाने माजी सरपंच हरांबोली ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे आदरणीय दिनेशजी मेंगणे आमदार समर्थक आणि शिवसेना कार्यकर्ते, आपल्याला देखील विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो. मैदानावरचा सुरू असलेला सामना आपण पाहतोय. या सामन्याला सुरुवात झाली. गावदेवी रेडर्स वडवली वर्सेस बाळीवाड माटे असे दोन बलाढ्य संघ मैदानात भिडत आहेत. या स्पर्धेची पहिली फेरी सुरू आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की पहिल्या फेरीला आपण सर्वांना सांभाळून घेतो, कारण अनेक या स्पर्धेतले संघ आहेत ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय, प्रवास करून आलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांचा या ठिकाणी विचार करतोय. पण स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंची देखील एक जबाबदारी असेल की आपल्याला इतका वेळ दिल्यानंतर आपण ज्यावेळेला सामना दिला जातो त्यावेळेला आपण आपला संघ तयारी ठेवला पाहिजे. प्रवेशद्वाराजवळ येण्यासाठी जेव्हा विनंती केली जाते त्यावेळेला आपण आपला संघ परिपूर्ण करून प्रवेशद्वारापासून उपस्थित करायचा आहे. कारण सुरुवातीपासून हेच सांगतोय की आजचं जे नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय अशा पद्धतीनं आपला प्रवेश या मैदानावरती घेतला जातो. एक जल्लोषात आपल्या संघाचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्याचप्रमाणे आदरणीय गणेशजी म्हात्रे हरांबोली, आपण देखील कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय मोहनजी वारगे, आपल्या देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. मोहन वारगे हरांबोली. त्याचप्रमाणे आदरणीय मंगेशजी कांबळे, आपण देखील कुठे असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय मंगेशजी कांबळे वांडे, आपण देखील कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर इथे मात्र मैदानावरती आपण संगीत खेळ पाहतोय. गावदेवी रेडर्स वडवली या संघाकडून नक्कीच एक नावाजलेला संघ आहे. अनेक स्पर्धा गाजवलेला हा संघ या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाई बहादूर एक कबड्डीला साजेशी अशी शैलीष्टी आपण पाहतोय. आणि आतापर्यंत ज्या ज्या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ आपण पाहिला आहे, खरोखर संघासाठी खूप चांगला खेळ आणि चांगली कामगिरी नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आज या स्पर्धेमध्ये देखील कशा पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी रेडर्स वडवली या संघाकडून 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाई बहादूर रिक्त असते माघारी परत त्याला बहुतेक निकेश निकेटर बाळीवाड वांडे संघाचा एक आधारस्तंभ चढाई बहादूर याच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण मतांच्या चढाईवर बाळीवाड वांडे संघाचे असते असा चढाई बहादूर चढाई करतो मैदानावरती आपण पाहतोय. आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा 110 रुपयाची भरघोस मंडळाच्या धन्यवाद. त्याचप्रमाणे वांडेगावचे आदरणीय मंगेशजी कांबळे, आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर घ्यायचं. या ठिकाणी या सामन्याचे पुढील समालोचक करतील माननीय श्री दत्ताजी माली यांना मी विनंती करतो. नमस्कार कपिल रशीदार. आज दिनांक 21/1/2025 ग्रामस्थ मंडळी उंबरगाव कोंडाबोली यांच्या संयुक्त विद्यमानाने जय हनुमान क्रीडा मंडळ उंबरगाव कोंडाबोली तालुका मुरुड जंजिरा जिल्हा रायगड आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा 2025 अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आहे. या मंडळाचं छान क्रीडांगण बनवलेलं आहे आणि सुंदर लाईट व्यवस्था या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या स्पर्धेला उद्घाटक काशीनाथ गोविंद पाटील आणि नितीन लक्ष्मण गुंड या 2 अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरणात पार पडला. आणि त्यानंतर या ठिकाणी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने फार उशीर झाला सुरुवात व्हायला. आपण सगळे प्रेक्षक या ठिकाणी
पवाडी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. मी तुमचं सर्वांचं प्रथम मनापासून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. म्हणजे आपण क्रीडांगणावर पाहतोय की बालमित्र वांडे आणि वडोली या दोन संघामध्ये हा सामना चालू आहे. ग्रामस्थ मंडळी उंबरगाव कोंडामध्ये यांनी या कबड्डी क्षेत्रामध्ये बरेचसे कबड्डीपटू या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांनी या संघाने रायगड जिल्ह्याचं सुद्धा अनेक दौरे त्यांनी केलेले आहेत. आपण बघतोय बाळमित्र वांडे या संघाचा खूप प्रयत्न करत होता आणि या ठिकाणी वडोली संघाचा एक शरीर अतिशय सुंदर लाभलेला हा कबड्डीपटू सोडून गडी मारण्याचा प्रयत्न सुंदर पकड होतोय का सुंदर अतिशय सुंदर पकड बाळमित्र वांडे या संघाकडून क्षेत्र अतिशय सुंदर आहे. भाऊदेवी वांडे संघाचा संघ प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा. भाऊदेवी वांडे ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना सूचना आहे की आपल्याला या स्पर्धेमध्ये सामना सुरू होताना पहिला पुकार दिला जातो, मध्यंतराला दुसरा पुकार दिला जातो, सामना संपता क्षणी हा तिसरा पुकार दिला जातो. मित्रांनो, मी संघाचे व्यवस्थापक आणि कर्णधारांना विनंती करीन की आपापले संघ तयार ठेवा. सामना संपता क्षणी 2 मिनिटांमध्ये संघ आपल्या आतमध्ये आला पाहिजे. या ठिकाणी बघूया पंच निर्णय घेत आहेत आणि ती एका चढाईमध्ये 3 गडी बाद. छान सुंदर चढाई वडोली संघाकडून आणि सामना सुरू आहे. वडोली विरुद्ध बालमित्र वांडे या दोन संघाच्या बलाढ्य संघामध्ये हा सामना सुरू आहे. सामना मध्यंतरीकडे झुकला आहे आणि मध्यंतरीचा गुणफलक आपण काय आहे हे बघूया. हा सामना मध्यंतरीकडे झुकला आहे. याच्यानंतर जो सामना आहे याच्यानंतर होणारा सामना आहे ज्या संघाला पहिला पुकार दिलेला आहे त्यांनी आपापले संघ प्रवेशद्वारापाशी आपण यायचं आहे. सामना सप्तश्रेणी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी यायचं आहे. स्पर्धेला खूप उशीर झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही उशीर करू नका, सहकार्य करा. आपण मंडळाला सहकार्य करायचं आहे की अशी स्पर्धा वारंवार या ठिकाणी दरवर्षी व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा बालमित्र वांडे करून मैदानावरचा चालू सामना मध्यंतरच्या पुढे पुन्हा एकदा सुरू होतोय. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार राधाकृष्ण नवीवाडी वर्सेस शिवाई नांदगाव, सिद्धिविनायक नांदगाव. राधाकृष्ण नवीवाडी वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. आपल्याला दुसरा पुकार आहे. तिसरा पुकार दिला की आपण मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. तर हा सामना झाल्यानंतर त्याच्या पुढील सामना जय हनुमान खाराकोली वर्सेस जय हनुमान उसरोली या 2 संघांनी देखील तयारीला लागायचं आहे. ज्या संघाला या ठिकाणी पुकार दिला जातोय याच्यानंतर होणारा सामना आहे त्याला दुसरा पुकार दिले गेला आहे. आपण मित्रांनो तयार ठेवा. व्यवस्थापक आणि कर्णधाराची जबाबदारी आहे की आपापले संघ तयार ठेवा. कुठेही वेळ लावू नका. सामना सप्ताह क्षणी 2 मिनिटांमध्ये सामना आपल्या मैदानाकडे यायला पाहिजे याची नोंद घ्या मित्रांनो. आणि विराज काय रे तो काउंट्या बाहेर आलाय तर ते दोघं आलं
नंदकुमार जनार्दन गायकर यांकडून आमच्या या मंडळाला 501 रुपयाची भरभर देणगी दिलेली आहे. मंडळ शतशः धन्यवाद. जय हनुमान खारीकवाडा या संघाचा संघ प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क साधावा. जय हनुमान खारीकवाडा संघ प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा. प्रेक्षकांनी खूप गर्दी केलेली आहे, कारण ही खुली स्पर्धा आहे. ही मोहोळ, रोहा, सिवधन या 3 तालुक्याची स्पर्धा आहे. तेव्हा आपल्याला या ठिकाणी एकापेक्षा एक संघ या ठिकाणी बघायला मिळणार आहे. एकापेक्षा एक खेळ या ठिकाणी बघायला मिळणार आहे. एकापेक्षा एक चढाई आणि लढाई सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, असंच सहकार्य शेवटच्या क्षणापर्यंत आपण करावं ही आपल्याला विनंती मंडळाच्या वतीने. आणि आता बघूया असा अलंकार कुंभरोटकर आपण कुठे असाल कृपया आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा. मुकेश पाटील यांची भेट घ्यायची आहे. अलंकार कुंभरोटकर वांडे संघाचा चढाई पाहत जाताना त्यामुळे 6 बनियन परिधान केलेले बघूया. आपल्याकडे जे काही 6 मोरे आपले बसलेले आहेत त्यांना उठवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. प्रयत्न करताय पण कुठेही वडोली संघ धोका पत्करता येणार आणि सहज करता त्यांची या ठिकाणी पक्कड झालेली आहे. अशा तऱ्हेने वांडे संघावरती हा दोनच अपोजा अशा कशा पद्धतीने परतफेड करतात ते आपल्याला पाहायचं आहे. क्षणभर विश्रांतीसाठी या ठिकाणी आपल्याला मुद्दाम आठवण करायला पाहिजे की म्हणजे या उंबरगाव कोंडामुली ग्रामस्थांनी अतिशय चांगले कबड्डीपटू या कबड्डी क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. सामना संपला काही मिनिटं 4 मिनिटं सामना संपला. पंचांकडून सूचना आहे या 4 मिनिटांचे खेळ आहे. या 4 मिनिटांमध्ये वांडे संघ अशा पद्धतीने आपले काही गुणाची पिछाडी आहे ती कशा पद्धतीने भरून काढते हे आपल्याला पाहायचं आहे. आणि आपण वडोली संघाकडे बघतोय. अतिशय सुंदर संघ या ठिकाणी आहे. त्यामुळे कोणताही जे गुण आहे ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवण्याचा प्रयत्न त्यांचा राहणार आहे. कुठलाही धोका पत्करायचा नाही, कुठलाही गुण द्यायचा नाही. पण वाद्य संघाकडून खोल चढाई होते आणि एक गुण आणखी आपल्याकडे आणलेला आहे. बघूया शेवटची काही मिनिटं त्या मिनिटातील खेळ सुरू आहे. ज्या संघाला पुकार दिलेला आहे त्या संघाने आपापले संघ प्रवेशद्वारापाशी येऊ द्या. मी पुन्हा एकदा सूचना करते की ज्या संघांना पुकार दिले याच्यानंतर होणारा जो सामना आहे त्याला पुकार दिलेला आहे तरी मित्रांनो आपापला संघ प्रवेशद्वारी ठेवा. अतिशय सुंदर चढाई. पुढील संघासाठी तिसरा आणि अंतिम पुकार राधाकृष्ण नवीवाडी सिद्धिविनायक नांदगाव. आपण प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. राधाकृष्ण नवीवाडी सिद्धिविनायक नांदगाव आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार पुढील सामन्यासाठी प्रयत्न होते. उशीर झालेला आहे. 2 गुण काढले एका चढाईमध्ये. वडोली संघाला माहिती आहे की आपल्याकडे काही गुणाची आघाडी आहे आणि ती शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. त्यांना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे आणि वांडे संघ प्रयत्न करतोय. पण आणि सुंदर पकड सुंदर. अशा पद्धतीचा खेळ जर सुरुवातीपासून वाद्य संघाकडून झाला असता तर कदाचित आपलं चित्र वेगळं बघायला मिळालं असता. थोडंसं उशिरा का होईना प्रयत्न करता येईल. सामना काही संपायला काही मिनिटं बाकी आहेत. त्या मिनिटातील खेळ सुरू आहे. दोन्ही संघ असेच वडोली विरुद्ध बालमेचं वांडे हे मैदानावरती आहेत. त्याच्यानंतर होणारे जे संघ आहे येणार आहेत त्यांना मी पुन्हा विनंती करते की आपण प्रवेश झाल्याशी चला. वेळ लावू नका मित्रांनो. स्पर्धा उशिरा सुरू झालेली आहे तेव्हा आपण सहकार्य करा. अमित गायकर जोसरांजर यांकडून आमच्या या मंडळाला 500 रुपयाची भरघोस देणगी दिलेली आहे. मंडळ त्यांचं सदस्य होणे आहे. धन्यवाद.
तर अशा तऱ्हेने हा सामना सुरू आहे. बालमित्र वांडे विरुद्ध वडोली या दोन संघामध्ये सामना सुरू आहे. त्याच्यानंतर होणारे संघ आहे, संघ येणार आहे, त्यांना सूचना केलेली आहे, 2 प्रकार दिलेले आहेत मित्रांनो. फायनल कॉल राधाकृष्ण नवीवाडी शिवाई नांदगाव सिद्धिविनायक नांदगाव. राधाकृष्ण नवीवाडी विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव या दोन्ही संघाच्या व्यवस्थापक आणि कर्णधारांनी आपापले संघ तयार ठेवा. क्षणाचा विलंब लावू नका मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो. चंद्रकांत जनार्दन नाईक यांस करून आमच्या मंडळाला 200 रुपयाची भरघोस देणगी दिलेली आहे. मंडळ त्यांचं शतश्य ऋणी आहे. धन्यवाद. एक लक्षात घ्या, पुढील सामन्यासाठी जो संघ पहिला प्रवेश करत त्याला पहिले लगेच आतमध्ये घेतलं जाईल. जर संघ दुसरा उपयोग करायला नाही त्याच्यासाठी पण इतर जो निर्णय घेतला जाईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. कारण आम्ही तिसरा आणि अंतिम पुकाराला सांगितले की आपण प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. मैदानावरचा चालू सामना संपतोय, जो आपण सामना मैदानावरती पाहत होतो गावदेवी रेडर्स वडवली वर्सेस बाळयोग वांडे हा सामना मैदानावरचा संपलेला आहे. त्या ठिकाणी पुढील सामना खेळण्यासाठी राधाकृष्ण नवीवाडी सिद्धिविनायक नांदगाव या दोनही संघांना लास्ट आणि फायनल कॉल दिलेला आहे. दोन